नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. 60 वर्षांनंतरही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित. मुळा धरणग्रस्त आक्रमक. 15 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास 8 सप्टेंबरपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा. मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचं प्रलंबित प्रश्न येत्या 15 दिवसात मार्गी न लागल्यास मुळा धरणावरील पाणी योजना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना दिनांक 8 सप्टेंबर 2026 पासून बेमुदत बंद करण्यात येतील, असा सज्जड इशारा मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीनं प्रशासनाला दिला आहे. याबाबत समितीच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी राहुरीचे तहसीलदार डॉ. अमित पवार व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात मुळा धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलंय. निवेदनानुसार मुळा धरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही 1965 पूर्वी सुरू करण्यात आली होती. धरणाच्या निर्मितीसाठी 17 गावांमधील तब्बल 17,786 हेक्टर शेतजमीन आणि घरे धरणाच्या पाण्यात बुडाली आहेत. धरणाला 60 वर्ष पूर्ण झाली असतानाही अद्याप नेमकं धरणग्रस्तांना पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच मुळा धरणग्रस्त उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आजही अनेक धरणग्रस्त उमेदवार नोकरीपासून वंचित असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. परिणामी मुळा धरणग्रस्त कुटुंबांना आजही हालाखीचे जीवन जगावं लागत असल्याचं समितीनं म्हटलंय. मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे पर्यायी जमिनीचे तसेच नोकरीतील प्राधान्याचे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत अशी मागणी समितीनं केली आहे. येत्या 15 दिवसात प्रशासनानं ठोस निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले नाहीत तर दिनांक 8 सप्टेंबर 2026 पासून मुळा धरणातील सर्व ठिकाणच्या पाणी योजना व पिण्याच्या पाण्याच्या योजना बेमुदत बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तवनर, धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मारुती बाचकर, वावरथचे सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, प्रकल्पग्रस्त संघटनेचे राज्याचे अध्यक्ष ठकाजी बाचकर, कोंडीराम बाचकर, कारभारी गागरे, सद्दाम पीरजादे, मोहसिन शेख, संपत देवकर, सूर्यभान देवकर, सोपान बाचकर, शुभम आगरे, विक्रम हुळुळे, श्रीकांत आघाव, भारत बाचकर, अशोक बाचकर, प्रसाद बाचकर, विकास केदारी, संदीप बाचकर, अर्जुन जाधव, ऋषिकेश काळे, अण्णासाहेब खिलारी, स्वाती टिक्कल, सचिन बाचकर, ऋषिकेश बाचकर, दिगंबर सरोदे, आदिनाथ भिसे, दत्तात्रय बाचकर आदी धरणग्रस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनेसह सोमनाथ वाघ, राहुरी. आज आम्ही मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती राहुरी यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की राहुरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण उभं आहे त्या मुळा धरणासाठी याच तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर जमीन आमच्या या 17 गावातील या सगळ्या कुटुंबांनी ही जमीन दिली आहे आणि त्या जमिनी दिल्यामुळं आज हे मुळा धरण उभं आहे. आम्ही आमचं उभं शेत दिलं, घर दिलं, सगळं पाण्यात गेलं आणि आम्ही विस्थापित झालो. ह्या विस्थापितांचा प्रश्न आजपर्यंत गेल्या 65-70 वर्षापासून सुटलेला नाही. आम्हाला कुठली नोकरी मिळाली नाही, आम्हाला पर्यायी जमीन मिळाली नाही, आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाही. आजही आमचे गाव ओसाडची ओसाड पडेल. आज इतकं हलाखीचं जीवन ज्या मुळा धरणातून जे पाणी जाते आणि त्या पाण्यावर अनेक तालुके सुजलाम सुफलाम झाले, परंतु ज्यांनी योगदान दिलं ते आज त्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांची मुलं नोकरीपासून वंचित आहे. अनेक दिवसापासून आमच्यातली ही 3री-4थी पिढी आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन दिली, त्याच्या मुलासाठी सर्टिफिकेट मिळालं, त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर नातवाला नोकरी मिळाली नाही. आज पंतूची मागणी, आमची 4थी पिढी आज न्यायाची भीक या सरकारकडे मागत आहे. आज आम्ही असं ठरवलंय की सरकारला अल्टिमेटम आज दिलाय आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून की येत्या 8/9/2026 रोजी मुळा धरणातून ज्या पाणी योजना आहे, मग ती अहिल्यानगर महापालिका असेल, तिथले MIDC असेल, राहुरीची नगरपालिकेची योजना असू देत, देवळाली नगरपालिकेची योजना असू देत, अनेक गावांना पाणी पुरवठा या धरणातून होतो. आम्ही जर आमच्या मागण्या तुम्ही या 13-14 दिवसात पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुळा धरणावर आमचं संपूर्ण कुटुंब, आमची लेकरं बाळ, आम्ही सर्वांच्या उपस्थितीत तिथं जाऊन ही पाणी योजना बेमुदत बंद करणार आहोत. आम्हाला माहिती कायदा आम्ही हातात घेणार आहे, पुढच्या अडचणी काय असणार आहे, परंतु ती वेळ या शासनाने सरकारने
आणि इथल्या व्यवस्थेने महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील कलम 6 मध्ये असं उल्लेख केलेला आहे की ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित होते त्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना त्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 50% नोकऱ्या देण्यात याव्यात. परंतु ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या कायद्याचा कुठलाही वापर केला नसल्यामुळे आम्ही आजही नोकरीपासून आमची मुलं वंचित आहेत. तिसरी गोष्ट अशी की बुवा आतापर्यंत ज्या लोकांच्या जमिनी धरणात बुडाल्यात त्यांना बऱ्याचशा प्रमाणात लोकांना पर्यायी जमीन शासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या आमच्या जमिनी जाऊन 60 वर्ष झालेत धरणामध्ये आणि आता कुठं आम्ही दाखले मागायला लागलो. आम्हाला आता कुठं त्याची थोडी समज गावली आणि दाखला मागायला गेलो त्या कार्यालयाने अशा काही जाचक टाकलेल्या आहेत त्या अटीमुळे आम्हाला दाखला आमच्या मुलांना दाखला भेटत नाही. तरी शासनाने त्या जाचक रद्द करून आमच्या मुलांना विनाअट दाखले द्यावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट आमचं पाणी विद्यापीठासाठी मिळतं, नगरपालिकेसाठी मिळतं, पाटबंधारे खात्याला पण मिळतं, अहिल्यानगर महानगरपालिकेला भेटतं आणि मग अशा लोकांकडे आमची हक्काची मागणी अशी आहे की बुवा तुम्ही आम्हाला हे 5% बंद करा आता आणि 15% आरक्षण लागू करून आम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये आस्थापनेवर कायम सेवेत सामावून घ्यावं.